बोकोचान आणि इतर जपानी कथा. शिनीची होशी. अनुवाद निसिम बेडेकर. कथा सोन्याचा ग्रह. कथा सोन्याचा ग्रह. अंतराळयानाच्या उड्डाणात काही बिघाड तर झालेला नाही ना? प्रोफेसर न म्हणाले. खिडकीतून बाहेर पाहावं तर अमर्याद पसरलेल्या अंतराळात सर्व विखुरलेले तारे दिसत होते. प्रोफेसर न होते एक भूगर्भशास्त्रज्ञ. निरनिराळ्या ग्रहांवर जाऊन तिथल्या खडकांची पाहणी करणं हे त्यांचं काम होतं. त्यासाठी ते अंतराळात बऱ्याचदा फेरफटका मारत असत. सगळं काही ठीक आहे, उत्तर देणारी स्त्री होती. अंतराळयान चालक आणि प्रोफेसरांची मदतनीस. अंतराळयानात त्या दोघांव्यतिरिक्त इतर कोणीही नव्हतं, पण म्हणून त्यांची काही अडचण होत नव्हती. उलट ते त्यांच्या पथ्यावरच पडलं होतं, कारण ती स्त्री प्रोफेसर न यांची पत्नीही होती. आता कुठल्या ग्रहावर जायचं आपण? अंतराळयानातल्या उपकरणांवरून नजर फिरवत श्रीमती न यांनी विचारलं. थांब, तेच बघतोय मी. प्रोफेसर न आपल्या संशोधनाची कागदपत्र उलटसुलट करत कुठल्या ग्रहावर जावं याचा विचार करत होते. आणि त्याचवेळी अंतराळयानाच्या संदेश यंत्रणेवर संकटाच्या संदेशाच्या पुसटशा लहरी येऊ लागल्या. लहरी जास्त जास्त मोठ्या करून पाहिल्या तेव्हा अगतिक होऊन मदत मागू पाहणाऱ्या कुणाचा तरी आवाज त्यांना ऐकू आला. SOS SOS, मला सोन्याचा ग्रह सापडला, पण सगळं खलास. आणि तितक्याच लहरी बंद पडल्या. उत्तर द्या. अनेकदा पुकारून सुद्धा काहीच उत्तर आलं नाही. प्रोफेसर न म्हणाले, आताचा संदेश कुठल्या दिशेनं आला सांगता येईल का? अर्थातच. स्वयंचलित दिशामापक उपकरणही जोडलेलं असल्यामुळे लगेच कळेल ते. मग चल त्या दिशेला. पण आपल्या नियमांनुसार जर कुठून संकटाचा संदेश मिळाला तर आधी सर्वात जवळच्या अंतरिक्ष स्थानकाशी संपर्क साधून ते देतील त्या आदेशांनुसार वागायला हवं. ते माहिती आहे ग, पण आताचा संदेश ऐकलास का? सोन्याचा ग्रह असं काहीतरी म्हणत होता तो. अंतरिक्ष स्थानकाशी संपर्क साधणं एरवी ठीक आहे, पण त्यावेळी तसं केलं तर आताचं हे गुपित सगळ्यांना कळेल. चालेल का तुला? छे, काहीतरीच काय. चला चला लवकर. त्या दोघांत चटकन एकमत झालं व अखेर अंतराळयानाची दिशा ठरली आणि वेगही वाढू लागला. जराशा चिंताग्रस्त चेहऱ्यानं श्रीमती न म्हणाल्या, त्या मदत मागणाऱ्या व्यक्तीचं अंतराळयान काय झालं असेल त्याचं? आपण वेळेवर पोचू ना? त्याच्या आवाजावरून आणि संदेशही मध्येच बंद झाला. ते पाहता त्याच्या अंतराळयानाला अकस्मातपणे काहीतरी अपघात झाला असावा. तो वाचला असण्याची शक्यता वाटत नाही. बिचारा. इतकं धडपडून सोन्याचा ग्रह सापडला आणि मग तेवढ्यात हे असं. आपणच ते सोनं घेऊ आणि त्याच्या नावानं खूप मौजमजा करू. श्रीमती न यांना तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. अंतराळयान सरळ दिशेत वाटचाल करत होतं. शेवटी त्यांच्यासमोर एक ग्रह दिसू लागला आणि तोच सोन्याचा ग्रह असावा. जवळ जाऊन बघूया. बघ जरा टेलिस्कोपने. प्रोफेसर न यांनी समोरच्या देखाव्याकडे बोट दाखवलं. श्रीमती न यांनी टेलिस्कोपमधून पाहिलं. वा, हवाही आहे, पाणीही दिसतंय, वनस्पतीही आहेत वाटतं. लहान असला तरी बरा दिसतोय हा ग्रह. तसं असेल तर रहिवासीही असतील. कोणी दिसतंय का? असावेत असं दिसतंय. काही काही ठिकाणी धूर येतोय, म्हणजे तितपत तरी प्रगत संस्कृती असावी त्यांची. पण सध्या मात्र फार नसावी असं वाटतं. कदाचित त्या रहिवाशांनीच मघाच्या त्या संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला असेल. कुठे त्याचं अंतराळयान उतरलेलं दिसतंय का तेही जरा बघ. दोघांच्या अंतराळयानाने त्या ग्रहाभोवती
एक फेरी मारली. टेलिस्कोपमधून बघत श्रीमती न म्हणाल्या, अंतराळयान तर कुठेच दिसत नाही. काय झालं असेल त्याचं? कळायला मार्ग नाही. दुसऱ्याही काही कारणाने अपघात झाला असेल. पण ते जाऊ दे. सोन्याचं काय? सोन्यासारखं काही दिसतंय का? हो, गवताळ मैदानावर आणि डोंगराच्या उतारावर ठिकठिकाणी चमचमणारे पिवळे खडक इतस्ततः विखुरलेले आहेत. ते सोन्याचे असतील ना? बघू देत मला. प्रोफेसर न यांनी टेलिस्कोपमधून एक नजर टाकली. ते भूगर्भशास्त्रज्ञ असल्यामुळे खडकांचा रंग आणि चमचमणं पाहून त्यांना लगेच कळलं. सोनंच आहे ते, अगदी नक्की. ग्रहावरच्या रहिवाशांनी साध्या खडकांना सोन्याचा मुलामा दिला असणं तर शक्यच नाही. सोन्याचेच खडक आहेत ते. लवकर उतरून पाहणी करूया. प्रोफेसरनं यांचा आवाज अगदी उतावळा झाला होता. अखेर अंतराळयान खाली खाली येत त्या ग्रहावर उतरलं. अर्थात योग्य ती खबरदारी घेण्यात प्रोफेसर न यांनी अजिबात गाफीलपणा केला नाही. हवेचे प्रवाह, वातावरणाचं स्वरूप वगैरे गोष्टींची कसून तपासणी करून सुरक्षिततेची खात्री केल्यावरच त्यांनी अंतराळयान त्या ग्रहावर उतरवलं. आजार फैलवणारे विषाणू, धातूंवर धोकादायक ठरणारी प्रक्रिया करणारे वायू असलं काही असलं तर संपलंच सगळं. त्यांचं अंतराळयान एका विस्तीर्ण गवताळ मैदानाच्या मध्यभागी उतरलं. सभोवतालचा भूभाग नीट दिसणं महत्त्वाचं होतं. ग्रहावरचे रहिवासी किंवा जंगली जनावरं जवळ आली तर लगेच कळण्यासाठी. दूरवरून ग्रहावरचे रहिवासी त्यांच्याकडे बघत होते, पण जवळ येण्याचा प्रयत्न मात्र करत नव्हते. प्रोफेसर न म्हणाले, चला बाहेर पडूया. बरोबर शस्त्र घ्यायला मात्र विसरू नको. जर ग्रहावरचे रहिवासी जवळ आलेच तर कोणतीही दयामाया न दाखवता लेझर गनने त्यांना उडव. हो, तसंच करायला हवं. दोघंजण अंतराळयानातून बाहेर पडली. हिरव्यागार मैदानावर चमचमणारे लहान मोठे पिवळे खडक विखुरले होते. दुसऱ्या कुठल्याही ग्रहावर न दिसणारं दृश्य होतं ते. प्रोफेसर न एका खडकाजवळ गेले आणि त्यांनी स्वतः जवळच्या उपकरणांद्वारे त्या खडकाची काटेकोरपणे तपासणी केली. नक्कीच सोनं आहे ते, तेही जवळजवळ शुद्ध. म्हणजे या ग्रहावर सोन्याचा अमाप साठा आहे म्हणायचा. अविश्वसनीय आहे हे सारं. काय श्रीमंत झालं आहोत आपण. अगदी इतर कोणालाही हा ग्रह कुठे आहे हे कळू देता उपयोगी नाही. मधून मधून आपण इथं सोनं घेण्यासाठी येत जाऊ. किती छान. श्रीमती न तर आनंदाने उड्या मारत होत्या. प्रोफेसर न यांनाही तसं करावंसं वाटत होतं, पण नुसतंच आनंदानं बेहोश होऊन चालण्यासारखं नव्हतं. चल, अंतराळयानात भरून घेऊया. दोघंही त्या कामाला लागली. शुद्ध सोनं असल्यामुळे बरंच जड होतं, पण दमलं वगैरे म्हणण्याची ती वेळ नव्हती. जितकं सोनं नेता येईल तितकं त्यांना पुढे उपयोगात येणार होतं. वारुळात अन्न वाहून नेणाऱ्या मुंग्यांप्रमाणे दोघंही अथकपणे सोनं वाहून नेत राहिली. अरे, आले जवळ लेकाचे. नकळत प्रोफेसरनं यांचा आवाज चढला. त्या ग्रहावरचे रहिवासी सुरुवातीला दुरून बघत होते, पण लवकरच काही जण चांगलेच जवळ यायला लागले होते. प्रोफेसरनं यांनी लेझर गन सरसावली आणि बटन दाबलं. अर्थात निरपराध लोकांना मारण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांना नुसतं धमकावायचं होतं. लेझर गनचे किरण पडलेल्या जागच्या गवताची क्षणार्धात वाफ होऊन गेली. किंचितसे अवशेषच काय ते शिल्लक उरले. रहिवासी जवळ येईनासे झाले. एक जण काहीतरी ओरडायला लागला, पण प्रोफेसर न यांनी लेझर गनचा प्रभाव दाखवताच तोही घाबरून पळाला. अंधार पडायच्या आत सोनं नेण्याचं काम पुरं करायला हवं, नाहीतर एकदा अंधार पडला की त्याचा फायदा घेऊन पुन्हा यायचे साले.
मला तर स्वप्नातल्यासारखं वाटतंय सगळं. पृथ्वीवर परतल्यावर आधी या सोन्याच्या आधारे एक भलं मोठं मालवाहू अंतराळयान घेऊ आपण. मग पुन्हा एकदा भरपूर सोनं घ्यायला येऊ. हो, तेच शहाणपणाचं ठरेल. आता काय, आपल्याला हव्या त्या वस्तूचा विचार मनात आणायचा अवकाश. ती वस्तू हजर झालीच म्हणून समजा. अखेर अंतराळयानातली सामान ठेवण्याची जागा सोन्यानं पूर्ण भरली. खरं तर दोघांनीही आणखी सोनं न्यायची इच्छा होती, पण यावेळी एवढ्यावरच समाधान मानावं लागणार होतं. चला निघूया. एखाद्या खजिन्याच्या जहाजात बसल्यासारखं वाटतंय. अंतराळयान संथपणे थोडंसं वर गेलं. सोन्याच्या वजनामुळे वेगानं झेप घेणं त्याला शक्य होत नव्हतं. बाहेर पडणाऱ्या वायूंची तीव्रता वाढव. आताचा वेग अगदीच कमी आहे, पण मी इंधनाच्या सगळ्या टाक्या उघडल्या आहेत. अंतराळयान थोडंसं वर जातं न जातं तोच जरासं खाली उतरलं. काही वेळ तसंच लटपटत राहिलं आणि मग शक्तिपात होऊन तोल गेल्याप्रमाणे हिंदकळू लागलं. छे, असं होता कामा नये. थोडंसं सोनं फेकायचं का? ते शक्य नाही. तेवढाही वेळ नाही आपल्याला. अंतराळातून काहीतरी विचित्र आवाज यायला लागलेत. आता तर कोठाराचं दारही उघडणार नाही. आपण ताबडतोब बाहेर पडायला हवं, नाहीतर अंतराळयानाचा स्फोट होईल. थांब, मदत मागण्यासाठी संकटाचा संदेश पाठवतो. प्रोफेसरनं तातडीने कामाला लागले. या ग्रहावरच्या सोन्याचं रहस्य इतरांना सांगणं त्यांच्या जीवावर आलं होतं, पण ते सांगितलं तर लगेच इथे यावंसं तरी वाटेल असा विचार त्यांनी केला. जीवाचं मोल सोन्यापेक्षा जास्त होतं. SOS SOS, आम्हाला सोन्याचा ग्रह सापडलाय, पण सगळं खलास. अंतराळयानातला लाल दिवा डोक्याची सूचना देत लुकलुकत होता. दोघंही त्वरित अंतराळयानाबाहेर पडले. सुदैवानं पॅराशूट व्यवस्थित उघडलं. हलणाऱ्या पॅराशूटला लटकत त्यांनी अंतराळयानाकडे पाहिलं. अंतराळयान एका बाजूला कललं आणि वेगानं जमिनीवर कोसळलं. एक प्रचंड स्फोट झाला आणि अंतराळयानाच्या ठिकऱ्या होऊन चारही दिशांना उडाल्या. जर आपण त्यात असतो तर या विचारानंच हृदयाचा ठोका चुकण्यासारखं भीषण दृश्य होतं ते. एकामागून एक दोघंही जमिनीवर उतरले. जीव वाचवला खरा, पण पुढे काय? सुन्न चेहऱ्यांनी दोघं एकमेकांकडे बघत राहिले. आता काय करायचं आपण? करण्यासारखं काही उरलेलंच नाही. मगाशी पाठवलेला संदेश कोणाला तरी मिळेल अशी आशा करूया. फारच हवरटपणा केला आपण. आता पश्चाताप करूनही उपयोग नव्हता. थोड्या वेळानं बेदरलेल्या आवाजात श्रीमती न म्हणाल्या, बघा, ग्रहावरचे रहिवासी चारी बाजूंनी आपल्या दिशेने येत आहेत. आपल्याला ठार मारतील का होते? काही कल्पना नाही. सारं काही नशिबावर सोपवलेलंच बरं. अंतराळयानातून बाहेर पडताना शस्त्र घेण्या इतकाही वेळ नव्हता आपल्याला. ग्रहावरचे रहिवासी त्या दोघांच्या अधिकाधिक जवळ आले. आता तर पळणं किंवा लढणं दोन्ही शक्य नव्हतं. बेदरलेल्या प्रोफेसरनं यांनी चेहऱ्यावर लटकं स्मित झळकावलं आणि त्या रहिवाशांशी बोलायचा प्रयत्न केला. दुसरा काही मार्गच नव्हता. नमस्कार, काय छान हवं आहे नाही? रहिवाशांनीही त्याला प्रतिसाद दिला. सुस्वागतम. काय म्हणालात? सुस्वागतम? असं म्हणालो का? सुस्वागतम म्हणण्यात काही वाईट आहे का? नाही, तसं नाही. पण तुम्हाला पृथ्वीवरची भाषा कशी कळते? न कळायला काय झालं? पृथ्वीवरचेच आहोत आम्ही, पण तुम्ही इथं कसे? जरा हुरूप येऊन प्रोफेसरनं यांनी विचारलं, पण त्या रहिवाशांनी निर्विकार मुद्रेनं उत्तर दिलं, ते सांगायची गरज आहे का? जसे तुम्ही आलात तसेच आम्ही. असं आहे तर, पण काळजी करण्यासारखं कारण नाही. अंतराळयान नष्ट होण्यापूर्वी
आम्ही एक संकटाचा संदेश पाठवलाय. लवकरच मदत पथक येईल आणि आपण सगळे पृथ्वीवर परत जाऊ शकू. सगळे असंच म्हणतात, पण आता असं पहा, तुम्ही तरी काय केलं हो? आम्ही तुम्हाला वेळीच सावध करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लेझर गन वापरून आम्हाला जवळही येऊ दिलं नाहीत. इथून पुढेही असंच होत राहील. काहीही केलं तरी त्याला इलाज नाही. परिस्थितीची जाणीव होऊन दोघांनीही कपाळावर हात मारून घेतले. काय दुर्दैव आहे आपलं आता, काय दुर्दैव आहे आपलं आता. इथं राहायचं, दुसरं काय. हवाही वाईट नाही, अन्नाचीही ददद नाही. एकदा सवय झाल्यावर बरं वाटतं इथे राहायला. हवं तेव्हा हवं तितकं सोनंही बघायला मिळतं. तुमच्यासारखे नवे नवे लोकही येत राहतात. या या, आमच्यात सामील व्हा. दुसरा काही उपाय नाही. ठीक आहे, घ्या आम्हाला तुमच्यात. ठीक आहे, घ्या आम्हाला तुमच्यात. सर्वांबरोबर गुण्यागोविंदानं राहता येईल तर बरं. तेवढाच एक काय तो दिलासा आहे इथं. इथं आलेल्या प्रत्येकाचा मूळ स्वभावही सारखा आहे आणि प्रत्येकाला झालेला पश्चात्तापही सारखाच आहे. आणि कुणीतरी यातून आपल्याला सोडवेल अशी आशा, दरवेळी होणारी निराशा, सगळं काही सारखं आहे. इतका एकसंध समाज दुसरीकडे कुठेतरी असेल का? कथा समाप्त. सोन्याचा ग्रह नावाची कथा समाप्त.